हो. डोमेग्राम लेण्यांच्या आजच्या 32व्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत उत्तरार्ध 126 क्रमांकाची लीळा सरभंजनी देमती प्रति हिंसा पाप निरूपण. एकुदी गोसाव्यांसी रात्रीचा पूजा सुरू झाला, आरोगण झाली. एक दिवस आमच्या स्वामींना रात्रीचा पूजावसर झालेला आहे आणि पूजावसर संपन्न झाल्यानंतर आरोगणा म्हणजे भोजन हे नंतर झालेलं आहे. स्वामींचं पूजावसर आधी व्हायचा आणि संध्याकाळचा जर का पूजावसर असेल तो कमीत कमी दिवस असतानाच तो पूजावसर संपन्न व्हायचा. काळोखामध्ये किंवा काळोख पडल्यानंतर पूजावसर होत नसायचा. जोपर्यंत दिवस आहे, सूर्य मावळतीकडे आहे, अशा वेळेला म्हणजे जवळपास थंडीच्या दिवसामध्ये 5-5:30ला पूजावसर सुरू होत असावा, कारण की थंडीच्या दिवसात काळोख लवकर पडतो. उन्हाळ्यामध्ये थोडा 5:30च्या नंतर पूजावसर होत असावा, परंतु जे असेल ते दिवसा म्हणजे दिवस ढळण्याच्या आतच ते पूजावसर संपन्न व्हायचा. आणि भोजन जे आहे भोजनही लवकर व्हायचं. आपल्यासारखं 9:30-10 असं वेळ नसते भोजनाची. आहारशास्त्रानुसार ही वेळ अत्यंत चुकीची आहे. तर ती भोजन वेळ आहे जी स्वामींची ती सुद्धा कशी आहे, लवकरात म्हणजे दिवस मावळण्याच्या आतच भोजन हा आहारशास्त्राचा हा भाग आहे. तर स्वामींचं भोजन लवकर होऊन जायचं. पूजावसर संपन्न झाल्यानंतर बाईसी फोडी ओळगविलिया आणि बाईसांकडे जी सेवा होती की भोजन झाल्यानंतर स्वामींना फोडी ओळगवायच्या. फोडी म्हणजे कसल्या फोडी? फळांच्या फोडी नाही, तर ही फोड्या कसल्या आहेत? या फोडी म्हणजे सुपारीच्या फोडी. त्या सुपारीच्या फोडी बाईसा ओळगवायच्या स्वामींना आणि विडिया करूनही देते असती. आता विडा आणि विडिया असे दोन शब्द आहेत. दोन्ही सारखंच आहे, म्हणजे त्यामध्ये जे दिल्या जातं ते सारखंच आहे, ते पदार्थ सारखाच आहे, परंतु तो देत असतानाचा जो काही त्याच्यामध्ये जो फरक आहे तो आपण विडा आणि विडिया दोन प्रकारामध्ये आपण बघणार आहोत की विडा म्हणजे काय आणि विडिया म्हणजे काय. विडा म्हणजे पूर्ण अख्खं पान, जे नागवेलीचं पान आहे ते अख्खं पान, त्याला कात आणि चुना लावून एवढंच फक्त स्वामींना द्यायचं आणि सुपारीच्या फोडी वेगळ्या द्यायच्या. तर एक अख्ख्या पानाला जे कात आणि चुना लावून दिल्या जातं त्याला विडा असं म्हणतात. आणि त्याच पानाचे 2 विभाग करायचे. मधून जर का ते पान असं फाडलं, खायचं पान, तर त्याचे 2 विभाग होतात. तर ते एका विभागाला कात आणि चुना लावून देणं याला विडिया असं म्हणतात. म्हणजे विडा म्हणजे अख्ख्या पानाचा आणि विड्या म्हणजे एका पानाचे 2 विभाग, त्याला कात आणि चुना लावून देणं. अशा पद्धतीने आधी सुपारी दिल्या जायची, मग विडा करून दिल्या जायचं किंवा विड्या करून दिल्या जायचं, किंवा विड्या वगैरे करून दिल्यानंतर मग फोडी ओळगवल्या जायच्या, म्हणजे सुपारीच्या फोडी दिल्या जायच्या. अर्थातच पानामध्ये हे काही सुपारीच्या फोडी टाकून दिल्या जात नव्हत्या. तर अशा पद्धतीने बाईसांनी नियमित सेवेच्या अनुसार स्वामींना विडिया करूनही देते असती, म्हणजे हा चालू वर्तमान काळ आहे. विडिया करूनही दिधले असा शब्द नाहीये. देती असती म्हणजे देण्याची क्रिया चालू आहे. आता विडिया करून देत असताना किंवा विडा करून देत असताना कशा पद्धतीने केलं जातं की ते एका विभागाला कात चुना लावून तो दिला, म्हणजे एका पानाला किंवा एका पानाच्या 2 विभागांना ते कात चुना जर का लावून दिला की मग स्वामी ते ग्रहण करायचे आणि मग ते पूर्ण तो चावून होत नाही, मग दुसरा विडिया, दुसरी छोटा पानाचा दुसरा जो भाग आहे तो दिला जायचा. असं टप्प्याटप्प्याने ते दिल्या जायचं. एकदमच जर का तुम्ही पान दिलं तर ते चावायला कठीण होईल किंवा ते एकदम तोंड असं भरून येईल. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने एक पहिलं जे पान दिलेलं आहे, विडा किंवा विडिया करून दिलेलं आहे, ते चावून झालेलं असल्यानंतर मग दुसरं द्यायचं, म्हणजे ते चावून झालं की मग तिसरं द्यायचं. अशी ती क्रिया जी आहे ती क्रिया वर्तमानामध्ये वर्तमान काळात ती चालू राहायची अशी. तर रेई नायकाचे भाऊ कान्हर नायक तयाच्या घरी घोड्या कारने पायकी वळघा केला. आणि तेवढ्यामध्ये काय झालेलं आहे की रेम नायकाचे जे भाऊ आहेत, आता आपण जेव्हा डोमेग्राम करायला जातो तेव्हा डोमेग्राम करायला जात असताना त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं,
म्हणजे रेम नायकाचा जो आवार आहे तो आवार करण्यासाठी आपण पलीकडे जात असतो. तो रेम नायकाचा आवार वंदन करायला आपण जात असतो. तिथेच जवळपास कान्हर नायक म्हणजे हे रेम नायकाचे भाऊ आहेत. त्यांचा वाडा तिथे, त्यांचं घर तिथेच आहे आणि हे पण चांगले अधिकारी आहेत. यांच्याकडे तयाच्या घरी घोड्या कारणे पायकी वळघा केला. घोड्यासाठी म्हणजे यांच्याकडे राजकीय क्षेत्रामधले हे असतील, यांच्याकडे चांगल्या प्रकारचे घोडे असतील आणि त्या घोड्यांच्या तस्करीसाठी पायकी वळघा केला. म्हणजे शस्त्रधारी सैनिकांनी दुसऱ्या काय केलेलं, ह्यांच्या घरावर हल्ला केलेला आहे, जेणेकरून तिथे ते युद्ध छोटंसं होईल आणि त्याच्यामध्ये ते जर जिंकून काय करायचं, तिथले घोडे जे आहेत ते पळवून न्यायचे, चोरून न्यायचे. या कारणे दुसऱ्या शस्त्रधारी सैनिकांनी त्यांच्या घरी आक्रमण केलेलं आहे. तो गजंबू हो लागला आणि त्या ठिकाणी गजंबू म्हणजे एरवीच तर रात्रीच्या वेळामध्ये जर का शांतता असेल तर आवाज येतो आणि त्यातल्या त्यात खेडेगावात जर का असेल तर कुठे शेतामध्ये जरी कोणी आरोळी ठोकली तर तिकडून तो आवाज इथपर्यंत पोचू शकतो. शांतता असते आणि मध्ये अडथळ्यासाठी काही नसतं. जसं आमचे आचार्य जेव्हा भर तापामध्ये तिकडे गेलेले आहेत, नेवाशाला स्वामींनी पाठवलेलं त्यांना, तेव्हा येताना काय झालं, काळोख झाला, डोक्यावर ओझं होतं आणि थोडं तापाचं त्यांच्यामध्ये थोडासा असर होता तापाचा. त्याच्यामुळे काय झालं की येताना एक असं ठिकाण लागलं जिकडे दोन रस्ते, एक डोमेग्रामला जातो आणि एक दुसरीकडे कुठेतरी जात असेल. तर नेमका मग डोमेग्रामला कुठला रस्ता जातो हे भटोबासांना सुचेना. तेव्हा त्यांनी काय केलं, खाली बसून आवाज दिलेला आहे. म्हणजे तो जो आवाज आहे सरळ असा हवेत इकडे तिकडे न पसरता तो जमिनीच्या आधाराने तिथपर्यंत पोहोचेल या दृष्टिकोनातून खाली बसून त्यांनी मोठ्याने आवाज दिला. आणि मग स्वामींनी सांगितलं, वानरा पातलामा आले बरं का ते. असं मग बटोबा तिथे मग कोणातरी स्वामींनी आवाज द्यायला सांगितला आणि त्या आवाजाची दिशा कुठली आहे ते लक्षात घेऊन बटोबा आलेले आहेत. आपला विषय हा आहे की गावाकडे जर का असा आवाज झाला काही तर त्याचा सगळीकडे ते पसरतं किंवा ते ऐकायला लगेच येतं. एरवीच तर गावाच्या कुठल्याही टोकाला काही घडलं की अख्ख्या गावात लगेच माहिती पडतं. शहरात तरी त्याचं प्रमाण म्हणजे त्या वेगाचं प्रमाण कमी आहे, पण गावामध्ये कुठे काही घडलं, गावाच्या एका टोकाला घडलं तर दुसऱ्या टोकाला लगेच ते पसरतं. अर्थातच आवाजाच्या बाबतीमध्ये पण असंच आहे की जर का असा आवाज जर का झाला तर लगेच तो लांबपर्यंत तो पोहोचतो आणि शांततेमध्ये हा आवाज असल्यामुळे काय झालं, गजंब हो लागला म्हणजे या ठिकाणी आवाज यायला लागला. पहा वानऱ्या गजंबू काहीसा. आणि मग स्वामींनी काय केलं, भटोबासांना पाठवलं. दुसरं कोणाला पाठवता येत नाही, कुशळ माणूस पाठवावा लागतो. म्हणजे कुठल्याही ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला पाठवता येत नाही. त्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी नेमकं तीच व्यक्ती गेली पाहिजे. काही लोक असे असतात ज्यांना कुठेही पाठवता येतं आणि काही लोक असे असतात ज्यांना कुठेच पाठवता येत नाही, ते कुठेही गेले तरी गडबड करतात. त्यातल्या त्यात मग भटोबास इकडे योग्य आहेत पाठवण्यासाठी. आणि त्यांचा काही तो कर्माचा भाग असेल म्हणा वगैरे, स्वामींना काहीतरी लीळा करायची असेल म्हणा किंवा त्या माध्यमातून स्वामींना त्यांना काही निरूपण करायचं असेल, यासाठी स्वामींनी भटोबासांना म्हटलं, पहा वानऱ्या गजंबू काहीसा. बघा बरं कसला आवाज आहे. आजच्या घडीला पण आपण घरात बसलो आणि थोडासा गोंधळ ऐकू आला की लगेच आपण घराच्या दरवाजात येतो, तिथून नाही दिसलं तर गेटपर्यंत येतो, तिथून नाही दिसलं की थोडं चालत पुढे येतो की काय कसला आवाज आहे बाबा. आजही आपली ती सवय आहे. आणि एक माहिती मिळावी या दृष्टिकोनातनं म्हणा किंवा एक खबरदारी म्हणा, म्हणजे नेमकं झालं काय त्या दृष्टिकोनातनं म्हणा, आपण ही माहिती काढत असतो. स्वामींनी पण एक व्यवहार दाखल म्हणून विषय हे केला की बघा बरं कसला आवाज येऊन राहिला हा. भटोबास उंच मठावरी वळघले आणि भट्टोबास उंच मठावर गेले. आता बघा, राजमठ उंच मठ मध्ये आहे. राजमठ आत्ता एका बाजूला आहे, मध्यभागी उंच मठ आहे आणि एका बाजूला प्रसन्न मठ आहे. तर आपण माहिती घेऊया की उंच मठ जो आहे त्याला नारायण मठ असं त्याचं पूर्वीचं नाव आहे. आणि तो जो मठ आहे उंच मठ, तो आधी पाषाणाचा होता पूर्णपणे आणि आताही पाषाणाचाच आहे.
तर उंच मठाच्या आतमध्ये, म्हणजे जसं तुम्ही आता आपण चौकट नमस्कारी आहे ती ओलांडून आपण आतमध्ये जात नसतो, कारण की ते पूर्ण नमस्कारी आहे, आतमध्ये जाऊ नये. खूप लोक जातात पण जाऊ नये, बाहेरून वंदन करावं. आतमध्ये जर का गेलात तर मग समोर ओटा दिसतो आणि उजव्या बाजूला आतमध्ये काय होतं, तिथे दादरा होता, म्हणजे वरती जायला पायऱ्या होत्या उंच मठामध्ये. आमचे स्वामी जेव्हा आता पुढच्या लिळेमध्ये येईल, प्रल्हादबाई सर देवनिरूपण, त्याच्यामध्ये हा विषय तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि मग ते जो काही जिना आहे त्या जिन्यावरून आत्ताच्या घडीला तो जिना तिथे नाही आहे, म्हणजे तो काढून टाकलेला आहे, बंद केलेला आहे ते. पण आधी तिथे जिना होता आणि त्या जिन्यातनं भटोबास जे आहेत ते उंच मठाच्या छतावर गेलेले आहेत आणि पाहू लागले आणि बघायला लागले नेमकं कुठून आवाज येतोय. तर ते लक्षात आलं या भागातनं आवाज येतो आहे. आणि मग लक्षात घ्यायला लागले हा आवाज आहे कसला, काय परिस्थिती काय नेमकी. तर पायकी घोड्या कारणे वळघा केला, त्यांनी बघितलं की त्यांच्या घराला काय केलेलं आहे, घेराव घातलेला आहे. सशस्त्र सैनिकांनी तिथे घेराव घातलेला आहे. भीतरीला बाहेरीला नांगवती आणि बाहेरीला भीतरीला नांगवती, आणि दोन्ही सैन्य, एक तर आतमध्ये सैन्य आहे आणि बाहेरचं एक सैन्य आहे. बाहेरचं सैन्य हे बाहेरून आलेलं आहे, तिथे घोड्यांसाठी त्यांनी तो दरोडा टाकलेला आहे. आणि आतमधले जे सैन्य आहे यांच्याकडे सुद्धा सैन्य आहे, म्हणजे जे कान्हार देव आहेत ते चांगले प्रतिष्ठित व्यक्ती दिसतात आणि त्यांच्याकडे सुद्धा सिक्युरिटी आहे, सैन्य आहे, सशस्त्र सैनिक त्यांच्याकडे सुद्धा आहेत. आणि दोघांची पण क्षमता अशी आहे, दोघंही एकमेकाला ऐकत नाही आहेत. आतमधले लोक ह्यांना जिंकू शकतात बाहेरच्या लोकांना, आणि बाहेरचे सैनिक सुद्धा आतमधल्या लोकांना जिंकू शकतात. असं दोघांचं तुल्यबळ होतं. आयसी दे घे होत आहे आणि कोणीच कोणाला ऐकत नव्हतं. दे घे होत आहे म्हणजे ते तिकडून वार करतायत आणि हे सुद्धा ते स्वीकारतायत. त्यांचं आव्हान हे स्वीकारतात, ह्यांचं आव्हान ते स्वीकारतात. त्यांचं जे काही मारा आहे ते हे बाहेरचे सैनिक स्वीकारतात आणि बाहेरच्या सैनिकांचा मारा आतमधले सैनिक स्वीकारतात, म्हणजे कोणीही माघार घ्यायला तयार नाही. घे दे होत आहेत म्हणजे ज्याला हमरी तुमरी म्हणतात. एकाने ए म्हटलं की दुसऱ्याला लगेच बे म्हणतोच, अशा प्रकारचं ते सगळं चालू होतं. आणि भटोबासा ते पूर्वील आठवले, आणि भटोबासांना सगळं मागचं आठवलं. आधीचा जो काळ होता त्यांचा तो आपल्याला माहिती आहे कसा होता. त्यांना आधीचा काळ तो आठवला. बळी रे बळी, आणि ते एकदम काय बोलून गेले, बळी रे बळी म्हणजे ज्या सैनिकांच्या बाजूने आपण आहोत त्यांच्यासाठी हा संदेश की बळी रे बळी. आता हे रेम नायक किंवा कान्हर नायक जे होते त्यांच्या बाजूनेच भटोबास असणार आहेत. तर त्यांच्या आपण ज्या बाजूने आहोत त्या सैनिकांना बळ येण्यासाठी, म्हणून हा म्हणायचा शब्द बळी रे बळी म्हणजे घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका, म्हणजे तुमचा एक माणूस इकडे आहे. आता असं बोलल्यामुळे काय झालं की जे बाहेरून सैनिक आले त्यांच्या हे लक्षात आलं की ह्यांचे सैनिक फक्त आतमध्ये नाही आहेत, बाहेरूनचे पण आहेत. एक जर का हा इकडे आहे म्हणजे यांचे बाकीचे सैनिक आता येऊ शकतात, आणि त्यांनी जर का आपल्याला गराडा घातला तर मग काही खरं नाही. कारण किती झालं तरी बाहेरून आलेले सैनिक आहेत आणि हे दुसरे जे सैनिक आहेत ते स्थानिक सैनिक आहेत. तर त्यांची तयारी, स्थानिक सैनिकांची तयारी जास्तच प्रमाणामध्ये असू शकते. आणि म्हणून भटोबासांनी काय केलं, डोकं लावलं की हे कुणालाच ऐकणार नाही, कोणीच कुणाचं ऐकणार नाही, युद्ध चालू राहील, लोक मरतील आणि वरून आपले जे काही कान्हार नायक वगैरे आहेत ह्यांचं नुकसान होईल. या दृष्टिकोनातनं काय झालेलं आहे, भटोबासांनी बळी रे बळी असं म्हणून टाकलं. म्हणजे अशा काही गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला पूर्वील गोष्टी आठवतात. आमच्या स्वामींनी सांगितलं की पाखरीला घोडा न पाहावा. पाखरीला घोडा म्हणजे ज्याला सजवलेला आहे. आता सजवलेला घोडा कधी दिसतो तुम्हाला आणि का बघू नये तो? सजवलेला घोडा कुठे असतो? लग्न वरातीमध्ये तो घोडा असतो. आता हा घोडा का बघू नये बरं? आता ज्यांची समजा आधी लग्न ज्यांचं झालेलं होतं आणि आता त्यांनी दीक्षा घेतलेली आहे किंवा ते दीक्षा घेण्याच्या मार्गावर आहेत, किंवा ज्यांनी दीक्षा घेऊन सगळं त्याग केलेला आहे, ते दीक्षा आटन विजन करतात, अशा सगळ्यांनी पाखरीला घोडा न पाहावा, सजवलेला घोडा बघू नये. का? कारण की तो घोडा बघितला की लगेच ती व्यक्ती पूर्व त्याचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये ती जाईल की अरे माझंही लग्न झालं होतं तेव्हा असाच घोडा होता आणि ह्याच्यापेक्षा चांगला घोडा होता, असं होतं तसं होतं. लगेच
परमेश्वराचं नाम वगैरे सगळा विधी बाजूला आणि मग पूर्वीला आठवेल, म्हणजे मागचं सगळं ते आठवणार आहे. आणि म्हणून पाखरीला घोडानं पाहावा, म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ज्या बघू नयेत, ज्याने तुम्हाला पूर्वीला आठवण येईल अशा गोष्टींच्याकडे आपली दृष्टी जाता कामा नये. कारण की गेली एकदा दृष्टी की नुसती दृष्टी जात नाही, दृष्टी मनाला घेऊन जाते आणि मन विचारांना घेऊन जातो, विचार आचाराला घेऊन जातो आणि सगळं शून्य होतं. म्हणजे आपण चुकीच्या आचाराकडे निघून जातो, चुकीच्या विचारांकडे निघून जातो. अशा पद्धतीने आपल्याला जर का पूर्वील गोष्टी आठवल्या की तेवढ्या वेळ परमेश्वरा बाबतीत आपलं अंतर पडू शकतं, की परमेश्वराचा विधी करण्याबाबतीत, परमेश्वराला आठवण्याच्या बाबतीमध्ये आपण काय होईल, तेवढा वेळ आपला हे जाईल, ज्याला ब्लँक आपण म्हणतो, रिकामा जाईल. म्हणजे तेवढ्या वेळात आपण देवाला आठवणार नाही, फक्त आपलं पूर्वीला आपण आठवणार. एखाद्या वेळेस जर का कुणाची गाडी बघितली, नवीन घेतली, लगेच आपण ही गाडी घेतली होती बरं का, लगेच आठवतं. आता पाखरीला घोडा न पाहावा हे त्या काळासाठी आहे. आत्ताच्या घडीमध्ये पाखरीली गाडी न पाहावी, सजवलेली गाडी बघू नये. आत्ताच्या काळामध्ये कारला वगैरे एखाद्या गाडीला सजवून त्याच्यातनं वरात वगैरे नेल्या जाते, नवरदेवाला नेल्या जातं. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत. एखाद्याचा बंगला बघितला तर तो बंगला बघितल्यानंतर आठवणार आहे, आपलाही असाच बंगला आहे बरं का अमक्या ठिकाणी. म्हणजे लगेच इकडे आपण संन्यास घेतलेला आहे, लगेच तिकडचं ते आठवलं. आता कधी कधी काय होतं की ज्यांनी आधी जे प्रापंचिक होते त्याच्यानंतर मग त्यांनी दीक्षा घेतली, असे जे लोक आहेत तर ते त्यांचा जर का ग्रुप असेल, मग ते एखाद्याने जर का म्हटलं आमच्या मुलाची अमक्या ठिकाणी बदली झाली, लगेच हे पण आपल्या मुलाचं सांगतात. म्हणजे तिकडे असलेले वयस्क, म्हणजे जे काही प्रापंचिक लोक आहेत दीक्षा घेतलेले, ते सगळे लोक मग आपापल्या मुलांचं वगैरे वगैरे सांगायला लागतात. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या जुन्या काळातल्या गोष्टी, तुमच्या पूर्व प्रापंचिक विभागातल्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला जर का आठवल्या तर काय होणार की तुमचं परमेश्वराचं जे नामचिंतन तुमचं सुरू आहे, परमेश्वराशी जो आपला सांधा जो जुळलेला आहे, तो काही वेळासाठी तुटून जात असतो. काही वेळ म्हणजे तर खूप मोठा काळ जातो. प्रापंचिक गोष्टी निघू द्या, 1-1, 2-2 तास जातात लोकांचे प्रापंचिक गोष्टी सांगायला. ते त्यांच्या मुलाचं सांगतात, ते त्यांच्या प्रत्येकाला आपल्या मुलाबद्दल काहीतरी सांगायचं असतं, आपल्या गावाकडच्या घराविषयी काहीतरी सांगायचं असतं. म्हणजे काय होतं, लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा असं चुकीचं काहीतरी आठवता त्यावेळेस त्याच्यामुळे तुमचं नुकसान होतं. की त्याच्यामुळे होतं काय की तुम्ही जो विधींचा जो तुमची सलगता आहे ना, ती तुटून जाते. आता एरवी पण स्मरण करताना तुम्ही स्मरण चालू आहे तुमचं आणि तेवढ्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट जर का आठवली तर लगेच तुमचं मन तिकडे निघून जातं. तुम्ही बसले 3 तास स्मरणाला, पण त्यातले फक्त अर्धा तासच स्मरण केले तुम्ही, बाकीचे 2.5 तास तुम्ही फिरत होते जागेवरच, एकाच ठिकाणी बसलेत. बघणाऱ्याला वाटतं की स्मरण चालू आहे, परंतु तुम्ही गेलेत फिरायला, देह इथेच ठेवून मनाने फिरायला गेलेले आहेत. त्याचं कुठलंही बिल येत नाही, या फिरण्याला ऊन लागत नाही, थंडी लागत नाही, पाऊस लागत नाही, काही लागत नाही. मस्त फिरून येणं होतं 2.5 तास. काही लोक ते बिचारे स्मरण करता करता झोपही काढून घेतात. म्हणजे आपला जो काही स्मरणाचा जो आपला वेळ म्हणजे सलगता जी चालू आहे त्याच्यामध्ये एक जरी दोषयुक्त गोष्ट आठवली तर ती एक दोषयुक्त गोष्ट आपल्याला स्मरणापासून लांब घेऊन जाते आणि परत स्मरणामध्ये यायला तुम्हाला खूप वेळ लागतो, परत तसं येणं होत नाही. बघा, तुम्ही जर का जेवायला बसलेले आहेत आणि चांगलं बेत आहे, जेवताय तुम्ही, तेवढंच जर का कुणाचा तरी फोन आला आणि तुम्ही जवळ 15-20 मिनिटं जर का त्या फोनवर बोललात तर तुमचा जेवणाचा जो आनंद असतो तो निघून जातो. अर्धा तास जर का बोलला असतं जेवणाचा आनंद निघूनच जातो. 1 तास बोलला तर जेवणाची इच्छाच राहत नाही नंतर, मग नुसतं तुम्ही खाऊन घेता बस. म्हणजे एखाद्या कार्यातनं तुम्ही जर का तुटलात, तुमची जी सलगता त्या कार्यातली जर का तुटली तर त्या कार्यावर परत तुम्हाला येण्यासाठी, परत ते वातावरण तयार करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागतो. कधी कधी ती वेळ निघून जाते, त्या दिवशी तुमचं स्मरण होणारच नाही. म्हणजे विचार वेगवेगळे येतात. आता
तुम्हाला मग काय करायचं आहे की तुमची ती सलगता आहे ती काही तुटू द्यायची नाही, किंवा ज्याच्यामुळे तुमची सलगता तुटेल अशा गोष्टींकडे आपली दृष्टी जाता कामा नये. जसं स्वामींनी सांगितलं, भिक्षेसाठी जाताना एकीकडून रिगीजे एकीकडून निगीजे, भिक्षा मागणारे जे आहेत त्यांच्यासाठी विधी सांगितला आमच्या स्वामींनी की काय करा, भिक्षेला जाताना गावाच्या एका दिशेने आतमध्ये प्रवेश केला तर दुसऱ्या दिशेने बाहेर पडायचं. भिक्षाविधी संपला, भिक्षा मागून झाली की त्याच रस्त्याने परत यायचं नाही. कारण की कधी कधी असं असतं की आपण त्याच रस्त्याने जर का परत आलो तर पहिल्या खेपेला ज्या काही दोष, ज्या काही इंद्रियार्थ पदार्थ असतील ते आपल्या दृष्टीला पडले नसतील. तुम्ही रस्त्याने जाताना एखादं हॉटेल लागलं असेल, बाहेर काही पदार्थ असतील इंद्रियार्थ पदार्थ, जे बघितल्यानंतर आपल्याला देव विसरायला होतो, असे पदार्थ त्या ठिकाणी असतील तर ते पहिल्या खेपेला तुमची नजर गेली नसेल, तुम्हाला कळलं हॉटेल आहे परंतु तुम्ही तिकडे बघितलं नाही, परंतु परत जर का तुम्ही तिकडूनच आलात तर काय होतं, तुम्ही तो पदार्थ आता तुम्हाला दिसणार. किंवा पहिल्या खेपेला नुसती नजर गेली असेल, दुसऱ्या खेपेला तो पदार्थ कसा आहे काय आहे हे तुम्ही तिकडे आवर्जून बघणार. म्हणजे काय आहे की पहिल्या खेपेला काही गोष्टी बघतो, दुसऱ्या खेपेला काही गोष्टी बघतो. पहिल्या खेपेला ज्या गोष्टी बघितल्या त्या गोष्टी आपण दुसऱ्या खेपेला तेच बघत नाही, त्याचं निरीक्षण करून पाहतो आणि म्हणून परत त्या ठिकाणाहून यायचं नाही. जर का बघितलं तर काय होईल, तुम्हाला पूर्वीला आठवेल. म्हणजे पूर्वी आम्ही हे असे पदार्थ खायचो बरं का, आता आम्ही भिक्षा मागून खातो, परंतु आधी आम्ही हॉटेलमध्ये जायचो, हे करायचो ते खायचो. म्हणजे ते पूर्वी जर का एकदा आठवलं की मग परतच तसं आपण त्या विचारात एकदा गेलो की परत इकडे जे तुमचं स्मरण चालू आहे, अटनादिक्रमे चालताना भिक्षेला आलेलं असताना तुमचं जे स्मरण चालू आहे हे सगळं तुटून जाईल. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे स्वामींनी, काला करून खायला का सांगितलेलं आहे, कारण की सगळे पदार्थ असे तुम्ही एकत्र काला करा, एकत्र एकामध्ये मिसळवा की कुठल्याही पदार्थाचं एक स्वतंत्र अस्तित्व त्यामध्ये असता कामा नये. म्हणजे तो अस्तित्व जर का नसेल तर तो पदार्थ बघून तुम्हाला काही आठवणारच नाही. मेथीची भाजी समजा त्याच्यामध्ये असेल, ती वेगळी खात असाल तर तुम्ही म्हणाल की वा वा, हे आमच्या घरी पण छान मेथीची भाजी बनवायची बरं काही, लगेच ती आठवणार. किंवा एखादी स्त्री संन्यासी आहे ज्यांनी आधी प्रापंचिक होते त्यांना आठवणार, आमच्या यांना खूप आवडायची बरं का भाजी मेथीची, म्हणजे लगेच ते आठवणार. तर काय करा की त्या पदार्थाचं अस्तित्व, जे स्वतंत्र अस्तित्व आहे ना ते नष्ट करा. म्हणजे त्या पदार्थाला दुसऱ्या पदार्थांमध्ये कालवून टाका, म्हणजे तुम्हाला तो पदार्थ वेगळा दिसलाच नाही पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार की तुम्हाला तो पदार्थ वेगळा नाही दिसला, सगळा एकत्र केलेला आहे. मग त्या पदार्थाचं स्वतंत्र अस्तित्व जर का तुम्हाला नाही दिसलं तर तुम्हाला त्याच्या पूर्वीला आठवणी सुद्धा तुम्हाला जेवताना वगैरे येणार नाही. कारण जेवताना आपल्याला कोणाला कुठली भाजी आवडत होती वगैरे हे आठवायचं नाहीये, कोण कुठली ही भाजी चांगली बनवायचं हे आठवायचं नाहीये. ही भाजी आम्हाला कोणामुळे मिळालेली आहे त्याला आठवायचं, म्हणजे परमेश्वराला आठवायचं. शयनासनी भोजनी परमेश्वर होवावा किंगा, जे टी व्ही लावून जेवतात त्यांच्यासाठी आहे वचन की शयन आसन आणि भोजन. खूप लोक भोजन करताना टी व्ही बघतात, बातम्या बघतात. मुळामध्ये बातम्या ज्या असतात त्या काही सात्विक बातम्या कुठल्याच नसतात, सगळ्या राजस तामस बातम्या असतात. आज एवढे लोक मेले, आज अमकं झालं टमकं झालं. सात्विक बातमी ही क्वचितच असते, एखादी नसत्यातलाच जमा आहे. आता तुम्ही जेव्हा जेवता तेव्हा तुम्ही जेवत असताना, म्हणजे जेवण बनवत असताना तुमच्या मुखामध्ये ईश्वराचं नाम असणं गरजेचं आहे, जेणेकरून जेवण जे आहे ते निर्दोष होणार. जेवत असताना सुद्धा तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर व्हावा किंगा, म्हणजे भोजन करत असताना सुद्धा देवाला तुम्हाला आठवता आलं पाहिजे. हे तर वचन आपल्या समोर आहेच आहे. आणि सोबतच भोजन करत असताना आपण जे जेवत असताना आपण जर का ते काहीतरी हिंसक वगैरे बातम्या असतील, मालिका असतील, ते जर का आपण बघत बघत ते जेवत असू तर देवाला आठवण्याचा काही संबंधच नाही आहेत. आणि त्याच्यामुळे आपण दोषजनक अन्न, म्हणजे देवाला आठवत नाही खाल्लं तर तो अन्न जे आहे ते काही वेळाने दोषयुक्त होतं, म्हणजे राजस तामस असं ते होतं. आता तुम्ही जे बघून आणि जे आठवून तुम्ही ते जेवताय ते गुण सुद्धा त्या भोजनामध्ये उतरतात बरं का. आणि तुमचं जेव्हा पचन होतं, भोजन झाल्यानंतर 3 तास पचनक्रिया चालते, तर त्या वेळेमध्ये पण आपण टी व्हीच बघतोय की देव आठवतच नाही आहे, तर तुमच्यामध्ये निर्दोषता, त्या पचन झाल्यानंतर त्या पचनातनं जे जे काही धातू बनणार आहेत आपल्या शरीरामध्ये, रक्त असेल वगैरे,
तर ते सुद्धा राजस आणि तामसच बनणार आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की आपण हा विषय घेतलेला आहे की आपण एखादा विधी करत असताना जर का एखादी गोष्ट आपल्याला मानसिक आठवली किंवा प्रत्यक्ष डोळ्याने आपण ती आवर्जून पाहिली तर आपण आपल्या पूर्व आश्रमीच्या आठवणींमध्ये रमू शकतो आणि त्याच्यामुळे परमेश्वराच्या नामचिंतनामध्ये खंड पडू शकतो. देवानी सांगितलेल्या विधी आचरण जर आपलं चालू आहे त्याच्यामध्ये खंड पडू शकतो. तुमची आवडी खंडित होऊ शकते. त्याच्यामुळे नुकसानच नुकसान आहे. आणि परत तुम्हाला म्हणजे पूर्व विधीवर येण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागू शकतो आणि ते तसंच्या तसं तुम्ही याल की नाही याल हे सांगता येत नाही. आणि म्हणून ही लीळा आपल्याला प्रमाण मिळाली की भटोबासांनी आधीचे आपली जे काही त्यांचं होतं वर्तन, दोषयुक्त वर्तन असायचं, तर ते स्वामींच्या सन्निधानामुळे काय झालं, ते भटोबास खूप बदलले. स्वामी म्हणतात हा येथीची जवळीक आन झाला असे. म्हणजे आता ते पूर्वाश्रमी जे राहिले नाहीत नागदेव, आता येथीचे भटोबास झालेले आहेत ते. आणि मग तरी पण असं सन्निधान असताना, ईश्वराची आज्ञा असताना सुद्धा भटोबास गेले आणि त्यांनी पूर्वील त्यांना ते सगळं आठवलं. शस्त्र, सैनिक, दरोडा, म्हणजे आधी दरोडा वगैरे भटोबास हे करायचे, त्यावेळेस ते दरोडा टाकण्यासाठीच ते घोड्यांना नेण्यासाठी म्हणून तो दरोडा आलेला आहे बाहेरच्या सैनिकांचा. तर ते सगळं बघितल्यानंतर भटोबासांना पूर्वील आठवलं. आणि मग त्यावेळेस आपण कशा प्रकारे आपल्या सैन्यांना बळ द्यायचो किंवा त्यांना आपण जी काय मदत करायचो, तर त्यावेळेस काय काय बोलल्या जायचं, तर ते आहे बळी रे बळी. ते म्हटलं अशी हाक दिदली तयांतू शब्दविंदिया होता. त्याच्यामध्ये शब्दवेदिया म्हणजे एक होता. शब्दवेदिया, शब्दविंदिया आणि शब्दवेदिया असं 2 शब्द आहेत. आता शब्दवेदिया हे आपण कुठे ऐकलेलं आहे? दृष्टांतामध्ये ऐकलेलं आहे. हे दृष्टांत जे वेद होतो परमेश्वरापासून त्या जीवांना, त्याच्याविषयी आपण बघितलेलं आहे की एक मासळीचा दृष्टांत सांगितलेला आहे, कासवीचा दृष्टांत सांगितलेला आहे, कुकडीचा दृष्टांत सांगितलेला आहे आणि एक शब्दवेदीय रस सांगितला, शब्दांना वेधणारा. आता इथे शब्द काय टाकलेला, इथे पण तो शब्द वेदीयच आहे. म्हणजे जिथून शब्द येतोय त्या ठिकाणी बरोबर न पाहता तो अंदाज, म्हणजे बरोबर त्याला कुठून आवाज येतोय हा त्याचा अंदाज आहे. आणि हा अभ्यास आहे. हा म्हणजे अंदाजे ह्या गोष्टी नाही आहेत. ज्या ठिकाणून तो आवाज येतोय त्या ठिकाणाकडे बरोबर तो वेधल्या जातो आणि तिकडेच तो बरोबर बाण सोडणार. ह्याला म्हणतात शब्दवेदिया. आणि लीळाचरित्रात शब्द आलेला शब्दविंधिया असा शब्द आलेला आहे. म्हणजे शब्दाला ऐकून बरोबर विंधणारा, म्हणजे त्या ठिकाणी त्या बाणाच्या उपयोगाने जी काही व्यक्ती असेल त्या व्यक्तीला ते शस्त्राने जखम करणारा, असा विंधणारा. तेणे हाके सरीसे विंधले. आणि त्यांनी काय केलं, जो काही शब्द विंधिया होता त्यांच्यामध्ये, ते भटोबा जसंच म्हटले की बळी रे बळी. आता फक्त स्वामींनी त्यांना पाहायला पाठवलं. स्वामींचा शब्द काय आहे, स्वामींच्या शब्दांकडे खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे बरं का. स्वामींनी सांगितलंय पहा पा वानर्या. पहा पा म्हणजे पाहून या, म्हणजे फक्त पहा, तिथे जाऊन काय बोला वगैरे असं काहीच म्हटलेले नाहीये स्वामी. स्वामींनी काय म्हटलं, पहा पा म्हणजे फक्त पहा असं स्वामींनी म्हटलेलं आहे. परंतु भटोबासांनी काय केलं की भटोबासांनी नुसतं पाहिले नाही, तर भटोबास त्या ठिकाणी जाऊन बोलले. म्हणजे स्वामींच्या आज्ञेचा त्यांनी भंग केला. लक्षात घ्या, स्वामींनी जी आज्ञा दिलेली आहे तेवढीच आज्ञा आपल्याला पाळायची आहे. तुमचं डोकं तिथे लावायचं नाही. सोक्ती बिलकुल आली नाही पाहिजे त्याच्यामध्ये. सोक्ती आली तर त्याच्यामध्ये काय होणार की तुम्हाला दोष लागायला सुरुवात होईल. तुम्ही चुकलात की तिकडून मग एक चूक तुमची झाल्यानंतर मग तिथे साह्य सुद्धा बंद होऊन जातं किंवा साह्य त्या प्रमाणामध्ये राहत नाही, कारण की त्याच्यामध्ये तुमची सुद्धा चूक असते. जसं नाथोबा देवतेकडे पाय वगैरे करून झोपले, देवतेला त्यांनी शिव्या सुद्धा दिल्या, त्याच्यामुळे त्यांना ताप आला. स्वामी काही करू शकले नाही. म्हणजे ताप आला बस. स्वामी असं नाही म्हटले की आमच्या माणसाला ताप आणून येऊ द्यायचा नाही. कसं काय म्हणतील स्वामी, कारण की नाथोबा स्वतः चुकलेत. मग नाथोबांना स्वामींनी शिक्षा पण केलं. जो ताप आलेला होता त्या तापाचं औषध पाणी झालं.
नाही असं नाही, परंतु ताप येण्यापासून स्वामी त्यांना वाचवू शकले नाही, कारण की परमेश्वर नीतिमंत आहेत. तुम्ही परमेश्वराचे भक्त आहात म्हणजे तुम्ही कसंही वागून चालत नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पण नियमात राहायचं आहे. ज्या राजाने, ज्या स्वामींनी आम्हाला जे नियम बनवून दिले त्या नियमात आम्हाला सुद्धा राहायचं आहे. भट्टोबासांनी हा नियम तोडला. स्वामींनी फक्त म्हटलं बघून या, बघा, परंतु बोलायला नव्हतं सांगितलं आणि भट्टोबास बोलून बसले. आणि त्याच्यामुळे काय झालं की तो बाण मारल्या गेला आणि बरोबर आवाजाच्या दिशेने, म्हणजे हा चुकणारा नेम नव्हता बरं का, हा चुकणारा नेम नव्हता. हा तुम्ही कुठेही असा, त्या आवाजाच्या दिशेने जर का त्या शब्दवेंदी व्यक्तीने जर का बाण मारला तर तो बरोबर त्या माणसालाच लागणार आणि तो त्यांनी तिकडून मारलेला आहे. आणि मग ते कान सुलाली कुठून कांड गेले, ते जे काही बाण आहे ना भटोबासांच्या कानसुलाला लागून, कानसुला म्हणजे तुम्हाला माहिती आहे कानाला खेटून असा तो बाण गेलेला आहे. जखम भटोबासांना झाली नाही, परंतु असं वाटलं की कानाला चिटकूनच गेलेला आहे, असा तो एवढ्या चिटकून तो गेलेला आहे, परंतु जखम झाल्याचा उल्लेख इथे नाहीये. अशा पद्धतीने एवढ्यासाठी ते चुकलेलं आहे. म्हणजे तो कुठून गेलेला आहे बाण, कानाच्या जवळून गेलाय, लक्षात घ्या. आणि तो बाण मारणारा कोण शब्दविंदी, म्हणजे जिथून शब्द येतो, म्हणजे तोंडातनं शब्द आलेला आहे ना, तर बरोबर तोंडात बाण लागला असता तो, परंतु भट्टोबासांच्या कानाच्या जवळून गेला. म्हणजे नेम हा चुकणारा नव्हता, तरी पण तो नेम चुकला. तुले पाईक म्हणितले, बाहेरचे जे सशस्त्र सैनिक आलेले होते दरोडा टाकण्यासाठी, ते म्हटले हा रे एक भीतरी पाईक आहाती आणि एक मडा भीतरी पाईक आहाती. म्हणजे एक वाड्यामध्ये काही पाईक आहेत आणि एक या मठाच्या भीतरी सुद्धा काही यांचे पाईक आहेत बरं का. ओहटू करा म्हणजे माघार घ्या. जर का इकडच्या सैनिकांनी जर का हल्ला केला तर आपल्याला दोघांनाही तोंड देता येणार नाही, कारण की ते लोक सुरक्षित आहेत, आपण बाहेर आहोत. मग पायकी ओहटू केला. सशस्त्र सैनिक जे आलेले होते त्यांनी माघार घेतली आणि ते निघून गेले. भटोबास गोसाव्यांजवळी आले. भटोबास सुद्धा स्वामींकडे आले. गोसावियांसी उंच मठी आसन असे आमच्या स्वामींना उंच मठामध्ये आसन होतं. मग भटोबासी म्हटले जी जी कान्हर नायकाच्या घरापायकी घोड्या कारणे वळघा केला. त्यांच्या घरी कोणीतरी दरोडा टाकलेला होता, कान्हर नायकांच्या घरी घोड्यांसाठी. ते भीतरील पाईक बाहेरीला नांगवती आणि बाहेरील पाईक भीतरीला नांगवती, म्हणजे दोघेही एकमेकांना ऐकायला तयार नाहीत. ते मिया बळी रे बळी म्हणून हाक दिदली आणि त्याच्यामध्ये मी बळी रे बळी असं म्हणून बसलो आणि ते एके माते विंधले. कुणीतरी तिकडून तो बाण मारला. भटोबासांनी माहिती नाही कोणी मारला, तिकडून कुणीतरी बाण मारला. ते माझ्या कानेहुनी कांड गेले, काना जवळून तो माझं कांड गेलं बरं का, ते बाण गेला. स्वामी म्हणतात अंगा तुते येथून गजंबू पहावया पाठविले तुआ बळीले बळी म्हणून हाक द्याव्या कारण काही. स्वामींनी लगेच त्यांना शिक्षापन केलं. स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला फक्त बघण्यासाठी पाठवलं, तर तुम्ही बळी रे बळी अशी हाक देण्याचं कारण काय होतं. ते एकमेका झुंजो मेले तरी तुझं काही. ते एकमेकांना मारून मारून जर का ते मेले जरी तरी तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. म्हणजे बघा कसं असतं की निवडणूक काळ आला की आपले उपदेशी काय होतात की आपलेच उपदेशी आहेत, परंतु एक असतो एका पक्षाचा, दुसरा असतो दुसऱ्या पक्षाचा. मग ते दोघंही काय करतात, दोघंही भांडतात आणि एकदम वैरत्वासारखं त्यांचं ते चालतं. तर असं असता कामा नये. आपण कुठल्याही अशा भांडणामध्ये कधीही सहभाग घेऊ नये की जे भांडण जे तुमच्या हातात नाहीये, हे भांडण वरून चालतं. म्हणजे हे जे काही राजकारणी लोक आहेत हे कधी एकमेकांच्या विरोधामध्ये जातील आणि कधी त्या लोकांची युती होईल हे सांगता येत नाही. तुम्ही तोंडावर पडाल आणि तुम्ही एका धर्माचे, एका देवाचे लोक जे आहेत ते तुम्ही काय व्हाल, एकमेकांचं वैरत्व बाळगून बसाल. म्हणून अशा कुठल्याही गोष्टीमध्ये जिथे वाद आहे, जिथे वैर आहे, ज्या ठिकाणी लढाई आहे, ज्या ठिकाणी युद्ध आहे, अशी मारामारी आहे, अशामध्ये तुम्ही कुणाच्या बाजूनी बोलायचं तुम्ही भानगडीत पडू नका. म्हणजे आपण घरी बसल्या बसल्याच बोलतो की नाही हाच पक्ष जिंकणार, किती झाले तरी हाच पक्ष जिंकणार, म्हणजे हे आपण बोलत राहतो. किंवा एखादं काहीतरी खेळ चालू असेल तर
आमकाच देश दिसणार जिंकणार किंवा आमकीच टीम जिंकणार म्हणून तुम्ही काय करता, हट्ट धरून बसता. आणि एका ठिकाणी तर मी असं बघितलं बरं का, की ते म्हणाले आज आमच्याकडे जेवणच नाही बनलं. म्हटलं का? ते म्हणे आमका ते खेळ चालू होता आणि आमका देश जिंकला, भारत हारला, म्हणून आम्ही आज जेवणच नाही केलं. अरे म्हटलं, हे जेवण जर का तुम्ही चक्रधर स्वामी आम्हाला सोडून गेलेत म्हणून जर का तुम्ही जेवले नसते तर त्याचा काहीतरी फायदा तरी झाला असता. देवासाठी उपाशी राहिले तर त्याचा देवाला काहीतरी तोष तरी झाला असता. कोणतरी तुमचा भारत जिंकला नाही म्हणून तुम्ही घरात जेवण बनवत नाही, म्हणजे हे खेळाच्या ठिकाणी राहू द्या. खेळामुळे आपल्या जीवनावर त्याचा परिणाम वाईट करून घेऊ नका. देशाभिमान बाळगणं हे ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे, नाही असं नाही, परंतु त्याचं सुद्धा लिमिट आहे, त्याचं प्रमाण आहे, प्रत्येक गोष्टीचं प्रमाण आहे. आणि म्हणून ते लिमिट सांभाळून आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. आणि स्वामी सांगतात की ते एकमेकांचे जे काही वैरी आहेत ते झुंजो मेले तरी तुझं काही, तुम्हाला त्याच्याशी काय घेणं, तुम्हाला मध्ये बोलायला कोणी सांगितलं? तयांतु एकू शब्द वेदिया होता, त्याच्यामध्ये एक शब्द वेदिया होता. तो बाण मारणारा म्हणजे कोणी आयरा गैरा माणूस नव्हता बरं का, तो शब्द वेदिया होता, म्हणजे शब्दांना वेधून तिकडे त्या बाजूने बरोबर बाण मारणारा तो व्यक्ती होता. तेणे विंधले, त्याने तुम्हाला बाण मारलेला, परी येथुनी पाठविलासी म्हणून चुकले, म्हणजे तो बरोबर तोंडात लागणार होता तो बाण, परंतु आम्ही तुम्हाला पाठवलेलं होतं म्हणून तुम्ही वाचलेले आहात. म्हणजे परमेश्वराचं आज्ञाभंग केली, चुकले भटोबास, तरी पण देवानी काय केलेलं आहे, सहाय्य थोडंसं केलेलंच आहे. नाही असं नाही. का केलं बरं? कारण की भटोबासांचं समर्पणच तसं होतं. भटोबास काय या बाणाने मरणारी व्यक्ती नव्हती, भटोबास विरहाने जाणारी व्यक्ती आहे, या बाणाने जाणारी व्यक्ती नाही, विरहाने जाणारी व्यक्ती आहे. परमेश्वराच्या आठवणी असतो, वियोग दुःख, विरह दुःख यामध्ये देवाला आठवत भटोबास समर्पित होणारी व्यक्ती आहेत. अशा प्रकारचं समर्पण भटोबासांचं असल्यामुळे स्वामींचं साह्य त्यांना होणारच आहे. आता ही चूक जर का आपण केली तर आपल्याला साह्य होईल का नाही होईल ते आपल्याला स्वतःला सुद्धा माहिती नाही, कारण की आपलं समर्पण भटोबासांसारखं नाहीये. आणि स्वामी म्हणतात आम्ही पाठवलात म्हणून तुम्ही चुकले बरं का, आणि कासी तरी ते लागते. दुसरे जर का स्वतःच्या मनाने गेले असते, सोबतीने जर का गेले असते तर त्यांना ते बाण लागला असता. स्वामी म्हणतात तुम्हा येथून म्हटले ते करणे किंगा, तुम्हाला इथून म्हटलं जे सांगितलं तेच तुम्ही करायचं, तुम्ही तुमच्या मनाचं करायचं नाही. खूप लोक आपापल्या मनाचं काय काय विधी चालू करतात आणि ते पार पाडतात. तर तसं होता कामा नये. कशाला तुम्ही तुमचे विधी करता? तुम्ही काय करा, देवानी सांगितलं, म्हणजे आता किती वचनं मी सांगू, हा विषय इतका वेळा मी सांगितलेला आहे की देवानी सांगितलं तेच करा. एखादा एक गोष्ट करत असताना आता तुम्ही काय केलं पाहिजे, आता अन्नदानासाठी आपण जेव्हा देतोय बघा, आता अन्नदान उत्तम सांगितले, आता त्या दिवशी विषय झाला की ज्या वेळेला जे उपयोगी आहे त्या गोष्टी त्यांना द्या, ते उत्तम असतं. नुसतं आता एखादा माणूस जेवून आला आणि त्याला परत जीव घालणं हे उत्तम नव्हे, त्याला त्रास झाला तर तुम्हाला दोष लागेल. तर कधीही अन्नदान आता देण्याचं सगळीकडे चाललंय बरं का, तर तुम्ही अन्नदान देत असताना तुम्ही असं हे नका ठेवू की बाबा एवढं अन्नदान म्हणजे अन्नदानच केलं पाहिजे असं नाही, अन्नदानच घेतलं पाहिजे असं काही नाही. त्यांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्यांना घेऊ द्या ना. तुम्ही असं म्हणू शकत नाही की ह्याचं हेच घ्या त्याचं तेच घ्या आणि हे अमकं घ्या तमकं घ्याच आणि त्याचे फोटो आम्हाला पाठवा वगैरे वगैरे. म्हणजे असा किस्सा मी एक ऐकला की अन्नदान घ्या परंतु ते एवढंच घ्या आणि मग ते काय काय घेतलं त्याचे फोटो पाठवा, त्याचं बिल पाठवा, त्याची यादी पाठवा. आता हे एवढं तुम्ही अन्नदान करूच नका त्यापेक्षा. म्हणजे अन्नदान घेणाऱ्याला सुद्धा असं ते हे वाटतं, अपराधीपणा वाटायला लागतो, अरे काय चाललंय हे सगळं. पण घेणारी व्यक्ती लोक असे असतात की जे काही एका शब्दाने, किती त्रास झाला तरी एका शब्दाने ते बोलत नाहीत. साधू मंडळी, त्रास होतो. तुम्ही त्यांना, जे देणारे लोक आहेत ना, त्यांनी या गोष्टीचा खरंच विचार केला पाहिजे की आपल्याला संधी मिळालेली असेल तर त्या संधीचा उपयोग करून घ्या, अनुपयोग करून घेऊ नका.
तुम्हाला जरी वाटलं आता ही संधी उपलब्ध आहे आणि त्या संधीचं सेवा, त्या संधीमध्ये सेवा करत असताना तुम्ही असं समजू नका की तुम्हाला गोमटाच लागतंय, तुम्हाला दोष सुद्धा लागू शकतो. तर त्याच्याकडे पण लक्ष द्या. विधी करिता अविधी होतो असं देवानी सांगितलेलं आहे. तर विधी करिता विधीच झालं पाहिजे, या वचनाला खरं करून दाखवा. विधी करिता अविधी या वचनामध्ये, या वचनाचे आपण हे नाही झालो पाहिजे, म्हणजे त्या वचनामध्ये आपण बसलो नाही पाहिजे. आणि म्हणून सोक्तीचे जे काही गोष्टी आपण करतो, देवाने काय सांगितलं आणि आपण काय करतो. अन्नदान द्या, सहजपणे घडलं पाहिजे. देवाला विनंती करा. संकल्प आध्यात्मिक परिवाराच्या माध्यमातून जवळजवळ 2 लाखापर्यंतचं ट्रान्झॅक्शन आपण केलं. परंतु प्रत्येक आश्रमामध्ये फोन करून हेच सांगितलं की ज्यांना ज्यांना आपण दिलं की तुम्हाला जे योग्य असेल, आवश्यक असेल ते ह्याच्यातनं घ्या, धान्यच घ्या असं नाही. म्हणजे त्यांना मोकळीक द्या तुम्ही. आणि बरोबर तुमची, आणि ज्यांनी ज्यांनी दान दिलेलं आहे त्यांना आपण सूचना दिल्या की तुमचं दान पोचतं आहे, तुम्ही स्वतःच ते ट्रान्सफर करत आहात, तर तुम्ही स्वतः स्वामींकडे रोजची एक गाठी करा की देवा 5 दंडोत घाला, तळमळ व्यक्त करा, आम्ही जे द्रव्यदान दिलेलं आहे ते आपण स्वीकारात घ्या. फक्त एवढंच विनंती करा. त्याचं त्यांनी हेच घ्यावं तेच घ्यावं असं करू नका. फक्त देवाला विनंती करा, देवा आपण हे स्वीकारामध्ये घ्या. परमेश्वर बरोबर तुमचं जे काय दातृत्व आहे ते उपयोगी लावणार आहेत, तुम्ही त्याची काळजी करू नका. म्हणजे आपण देवाला जर का एकदा विनंती केली ना, तर तुमचं कुठलंच दान, लक्षात घ्या, कधी पण एकदम सोपा मार्ग आहे आपल्याकडे. तुम्हाला असं वाटतं की आपण द्रव्यदान दिलं, पैसे दिले एखाद्याच्या हातात, तर ते त्याचा काय उपयोग करतील हे आणि तर तुम्ही लक्षात घ्या एक गोष्ट की तुम्ही दान देण्याच्या आधी जर का देवाला पूर्ण मनापासून विनंती करत असाल, रोज स्मरण करत असाल की देवा आम्ही तर काहीच देऊ शकत नाही, परंतु जे काही दिलं ते कृपया आपण स्वीकारामध्ये घ्या, अशी तळमळ जर का तुम्ही करत असाल, तर परमेश्वर तुमचं ते दातृत्व कधीही वाया जाऊ देणार नाही. उदाहरण देतो, तुम्ही जर का मला द्रव्य दिलेलं आहे आणि तुमचं ते द्रव्य आल्यानंतर मला असं मनामध्ये आलं की आता आपण इकडे खर्च करून टाकू हे द्रव्य, पण तुमची तळमळ जर का तिकडे देवाकडे पोहोचलेली असेल, तर माझी बुद्धीच होणार नाही वाईट कामासाठी ते पैसे खर्च करेन, मी व्यर्थ कार्यासाठी ते पैसे खर्च करेन. माझ्याकडनं ते पैसे तुमचे आलेले ते योग्यच कार्या ठिकाणी उपयोगी जाणार आहेत. आणि म्हणून लक्षात घ्या की सोक्तीच्या गोष्टी करत बसू नका. आपण खूपशा गोष्टी सोक्तीच्या करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की हा उपलब्ध झालेला जो लाभ आहे त्यापासून सुद्धा आपण वंचित राहतो. आणि म्हणून सोक्तीचे कार्य करू नका, जे देवानी सांगितलं तेच करा. मग गोसाव्यांशी पहुडू झाला, उपहुडू झाला, आणि मग आमच्या स्वामींना पहुड झाला, उपूड झाला. मग गोसावी विहरणा बीजे केले, आणि आमचे स्वामी विहरणासाठी बीजे करतात, म्हणजे सकाळची वेळ. आता तेने एकेकाची मडू झाडावयाची पाळी, आणि रोजचं मड आज यांनी झाडायचं, उद्या त्यांनी झाडायचं, म्हणजे एकानीच झाडत बसायचं नाही. मग काय होतं, गोंधळ असा होतो की रोज आम्हीच झाडतो, आम्हालाच झाडावं लागतं. मार्गात जर का तुम्ही गेलात, म्हणजे मार्गात का राहावं आणि मार्गात राहिल्याचा काय उपयोग असतो ना, तो मार्गात राहिल्याशिवाय अजिबात कळत नाही. मार्गात तुम्ही राहता ना, तर तुम्हाला वेळेलाच तुम्हाला चहा मिळणार, कुठलाही तुम्हाला पाहिजे तेव्हा चहा नाही मिळत. मोठ्या आश्रमांमध्ये तुम्ही जर का गेलात, अभ्यासासाठी तिकडे थांबलात, चहाची वेळ फिक्स आहे, जेवणाची वेळ, नाश्त्याची वेळ, दुपारच्या चहाची वेळ, संध्याकाळच्या जेवणाची वेळ, पोथीची वेळ, घोकाची वेळ, देवपूजेची वेळ, या सगळ्या निश्चित आहेत. आणि त्या त्या वेळेमध्ये तुम्हाला तिथे हजर राहायचंच आहे, तुमच्या पद्धतीने चालणार नाही ते. परत तुमच्याकडे जी सेवा दिलेली आहे, यांनी ही सेवा करायची, त्यांनी ती सेवा करायची, अशा प्रकारे सेवा वाटप केलेले असतात आणि बरोबर त्यांनी ती सेवा करायची. आता इथे सुद्धा मड झाडण्यासाठी पण कशी आहे, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये अशा काही गोष्टींमुळे वाद असतील किंवा विस्गळीतपणा असेल, की वाटत असेल की काय आम्हाला सगळं करायला लागतं,
किंवा एखाद्या घरातल्या बुजुर्ग व्यक्तींनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. प्रापंचिक याच्यातली मी सांगतोय आता, की त्यांनी सुद्धा घरामध्ये बघितलं पाहिजे की सगळे लोक आपल्या घरात काम करतात का. एकाच वर तर बोजा येत नाहीये. सगळ्यांना ते काय झालं पाहिजे, घरातली कामं सगळ्यांना ह्याच्यामध्ये वाटल्या गेली पाहिजेत आणि सगळ्यांनीच घराच्या कार्यामध्ये कामामध्ये हातभार लावला पाहिजे, जेणेकरून कुठल्याही एका माणसावर बोजा येणार नाही. मार्गातली ही पद्धत आहे की प्रत्येकाला ती सेवा दिल्या जाते. इथे सुद्धा मड झाडण्याची सुद्धा पाळी आहे, म्हणजे प्रत्येकाची सेवा आहे. आज ह्यांनी मड झाडायचा, उद्या त्यांनी मड झाडायचा. अजून हा विषय कुठे येतो बरं, ती दिसी औसाची बिडा राखावयाची पाळी, म्हणजे औसांनी कुत्र्याला दगड मारला त्या दिवशी असेल म्हणा, किंवा औसांनी त्या मुलांना घाबरवलं त्या दिवसाचा असेल म्हणा. औसांची त्यांची ती सेवा आहे त्या दिवसाची, त्या रात्रीची सेवा त्यांची आहे की त्यांनी जागून मठाचं रक्षण करायचं, स्वामी जिथे आहेत वगैरे. आता ही सेवा आज सुद्धा काही मोठ्या आश्रमांमध्ये चालू आहे. मी जिथे शिकलो संवत्सर वांबोरी, तिथे रात्रपाळी असायची, आम्हाला 3 पाळ्या असायच्या. म्हणजे प्रत्येक पाळीला 2-2 जण गस्त घालणारे असायचे. यांचा वेळ संपला की त्यांनी पुढच्या 2 लोकांना उठवायच्या. अशा पद्धतीने ती सेवा मोठ्या मार्गांमध्ये आजही सुरू आहे. ही गस्त घालण्याची वेळ स्वामींच्या काळापासून होती. आता मडू झाडावयाची जी सेवा आहे त्या दिवशी कोणाकडे होती, एकेकाची झाडावयाची पाळी. तिये दिसी देमाईसाची पाळी, देमाईसाकडे मड झाडण्याची सेवा होती त्या दिवशी. देमाईसे मडू झाडीते होती आणि देमाईसा मड झाडत असताना तो पोळीसी अव्हाटा कांड रुतले देखिले, आणि त्या पवळीसी म्हणजे जी काही ती भिंत आहे त्या भिंतीला, म्हणजे जी मातीची जी भिंत आहे त्या मातीच्या भिंतीत तो बाण रुतलेला होता. म्हणजे भट्टोबासांच्या कानाच्या बाजूने तो बाण गेला एवढं आपल्याला माहिती आहे, पण तो कुठे गेला याचा शोधच आपण घेतला नाही. तर लीळेच्या उत्तरार्धामध्ये हा भाग येतो की सकाळी देमाईसाने तो बाण असा तो रुतलेला बघितला. ते घेऊनी दारवठा रेई नायकाच्या ओळगिया होता त्यासी दिधले. ती म्हटले अरे बाण कुठून आला, अच्छा ते काल युद्ध झालं इथे छोटस, त्याच्यामध्ये हा बाण आला असेल. आता हा बाण आपल्या काय उपयोगाचा आहे का, हा बाण कोणाच्या उपयोगाचा आहे, ते रेई नायकांच्या वगैरे त्यांच्या उपयोगाचा आहे. आणि म्हणून आपल्याला हा बाण ठेवून करायचा काय, बरोबर आहे, आपल्याला बाण ठेवून करायचं काय. मग तो बाण ज्यांच्या उपयोगी जाईल त्यांना तो द्या, असं म्हणून तो बाण त्या देमाईसांनी तो बाण काढला तिथून. आणि रेम नायकाचा ओळगिया म्हणजे सेवक होता, त्याला जाऊन तो बाण दिला आणि मड झाडून काढला. सडा संमार्जन केले, म्हणजे ते शेणाने वगैरे तो सडा टाकला गेला, तो सारवून घेतला गेला. चौक म्हणजे अंगण, चौक रंगमाळिका भरिल्या, रांगोळ्या वगैरे काढल्या देमाईसांनी. म्हणजे मड झाडायचं, नुसतं झाडून नाही काढायचा, सारवून पण काढायचा. चौक रंगमाळिका म्हणजे रांगोळ्या सुद्धा काढायच्या. आणि आमचे स्वामी विहरणाहून, सकाळी विहरणाला आमचे स्वामी जातात, विहरणाहून स्वामी आले, गोसाव्यांशी आसन झाले, स्वामी विराजित झालेले आहेत आसनावर. मग देमाईसी म्हणितले जीजी, मी मडू झाडीत होते तिये पवळीसी कांड रुतले होते ते काहीसे जी. ते म्हणाले की हे इथे बाण लागलेला होता आणि तो बाण कुठून आला, काय आला. म्हणजे अर्थात देमाईसांना रात्री काय घडलं हे त्यांना माहिती नाही. हे कसलं बाण कस काय आलं बरं इकडे. हा स्वामी म्हणतात ते तुम्ही नेणा देमती, तुम्हाला माहिती नाही ना जी नेणे. मग स्वामी सांगतात की बाबा असं असं झालं होतं, हे बळी रे बळी म्हटले आणि त्यांना तो बाण मारला गेला, त्यांच्या कानाजवळून तो बाण गेला. ते गेले येथून पाठविला म्हणून चुकले, आणि कसे तरी हे लागते, म्हणजे असा तो बाण आलेला आहे. मग ते कांड काही केले देमती, तुम्ही ते कांड काय केलं. सर्वज्ञ म्हटले, स्वामी म्हणतात की तुम्ही ते कांड काय केलं बरं. जीजी ते मिया दार वठा रेई नायकाचा ओळग्या होता त्यासी दिलेले, दरवाजात तोड रेई नायकाचा सेवक होता त्याच्याकडे मी दिलं. सर्वज्ञ म्हटले जा मागा, स्वामी म्हणतात जा, आणि तो मागा तो बाण त्याच्याकडे. हो का जी, मग गेली कांड मागोनी आणले, म्हणजे तो बाण मागून आणला. गोसावी सरू मोडविला, म्हणजे त्याचं जे टोक आहे जे रुतल्या जातं ते काय केलं, टोक मोडायला लावलं देवानी. नाराजू ठेचूनी पांढरीये पुरविला. नाराजू म्हणजे जे टोचणार, जे पुढचं जे टोक असतं असं त्रिकोणी,
त्रिकोणी याच्यामधले जो टोकदार भाग आहे जो घुसतो त्याला तो जो आहे तो नाराजू ठेचोनी म्हणजे तो ठेसला म्हणजे त्याचं जो काही टोक आहे ते बोथट केलं आणि गोसावी सरू मोडविला म्हणजे ती काडी जी आहे ती काडी मोडून टाकली म्हणजे बाण जो मोठा बाण आहे आणि त्या त्या काडीच्या पुढे असा हा टोकेरी भाग लावलेला आहे. तर ते सरू मोडविला म्हणजे बाण मोडवला लावला स्वामींनी आणि नाराजू ठेचोनी जे टोक असं ठेचून बोथट केलं आणि पांढरीये पुरविला म्हणजे त्या मातीमध्ये पुरून टाकलं. असं का केलं? तोडलं का बरं? तोडलं ह्याच्यासाठी की ती जी काठी आहे त्याचे छोटे छोटे तुकडे केले असतील म्हणजे एकच तुकडा नसेल केला अजून 2-3 तुकडे केले असतील म्हणजे ती काडी उपयोगी जाणार नाही. आता तो नाराजू म्हणजे तो टोक आहे ते ठेचायला का लावला देवानी? म्हणजे ते जरी समजा काडी दुसरी वापरून तो टोक परत वापरू शकतो कोणी ना कोणी. आता त्याला हात कोणाचा लागला? देमतींचा हात लागला, देमाईसांचा हात लागला. लक्षात घ्या, एखादी गोष्ट पडलेली आहे आणि तुम्ही ती उचलली तर काय होतं की तुमचा हात लागला. आधी कोणाच्या तरी निमित्ताने ती पडलेली आहे कोणाच्या तरी. आता त्याचा जो काही उपयोग होईल त्याचा दोष त्या व्यक्तीला पण लागणार ज्यांनी ती गोष्ट तिथे ठेवलेली आहे. आता तुम्ही ती गोष्ट उचलून परत जर का तुम्ही ती वस्तू तिथेच ठेवली, आता जो व्यक्ती हात लावेल त्याच्यामध्ये तुम्ही पण सहभागी झालात म्हणजे तुम्ही पण त्याच्यामध्ये आलेला आहात. तर मग काय होईल? आता ते जर का बाण तर सगळं तोडलाय पण त्याचं जे टोक आहे घुसणार ते वेगळं आहे, ते धातूचं आहे. तर तेच चांगलं जर का असेल तर कोणीतरी काय करेल त्याचा उपयोग नंतर करेल, कधीतरी करू शकतो तो. म्हणून स्वामींनी काय केलं, तो उपयोगामध्ये येणारच नाही, येऊ शकत नाही परत, अशा प्रकारचं त्याला करून टाकलेलं आहे. आणि तो मातीमध्ये पुरवला म्हणजे तो दफन करून टाकला म्हणजे तो कोणाला सहजासहजी भेटणार नाही, अशा प्रकारचं ते केलं. आता उद्या जर का तो भेटला जरी काही दिवसांनी म्हणा तर तो माती आणि ओलेपणामुळे म्हणा वगैरे तो काय होईल, एखाद्या वेळेस तो सडून जाईल वगैरे तोपर्यंत. अशा प्रकारची व्यवस्था स्वामींनी करायला लावली. म्हणजे कुणाकडे जर का तुम्ही बाण दिला तर काय होईल, काय होणार आहे ते स्वामी पुढे सांगतात. स्वामी म्हणतात, देमती हे का करविले ते तुम्ही जाणा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आम्ही हे सगळं का उद्योग करायला लावला तुम्हाला. ते म्हणतात ना जी नेणे तिला माहितीच नाही, तिने स्वामींनी सांगितलं आपलं करायचं तिने करून टाकलं ते. येणे करुणी तो जया प्राणियासी ओखटे करिता तयाचे तुम्हासी निमित्त लागते. म्हणजे जर का त्या बाणाने तुम्ही त्यांना तो बाण नेऊन दिला आणि त्या बाणाने जर का त्यांनी तो युद्धामध्ये उपयोगी लावून एखाद्याचं जर का ओखट केलं असतं म्हणजे कोणाला मारलं असतं, जे एखाद्याची जीवितहानी केली असती किंवा एखाद्याला जखम केली असती तर तुम्हासी निमित्त लागते, तुम्ही त्याला निमित्त झाला असतात. निमित्त दोष लागत असतो. म्हणजे निमित्त दोष आणि निमित्त गुण असे 2 प्रकार आहेत. तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी निमित्त होऊ शकता, एखाद्याला धर्म शिकवायला, स्मरण करायला, यथार्थ ज्ञान आचरण शिकवायला तुम्ही निमित्त होऊ शकता. तसंच तुम्ही एखाद्याच्या दोषाला निमित्त होऊ शकता. त्याला अज्ञान अन्यथा ज्ञान रूपी क्रिया त्याच्याकडनं करवून घेणं, त्याला अयोग्य शिकवणं, त्याला अधार्मिक गोष्टी त्याच्याकडनं करवून घेणं, याच्यासाठी सुद्धा तुम्ही निमित्त येऊ शकतात. निमित्त हे एकदम व्यापक आहे. गुणार्थी पण घडतं, दोषार्थी पण घडतं आणि त्याची व्यापकता एवढी मोठी आहे असं सांगितलेलं आहे. जे गहाळ दोषामध्ये पण येतं ते की तुम्ही स्मरणाला बसलेले आहात, तुमच्याकडे काठी आहे. आता काय झालं की तुम्ही जर का ती काठी घेऊन आलेला आहात आणि तेवढ्यामध्ये कुठेतरी साप निघाला, तुमच्या डोळ्यासमोर ती काठी तुमच्याकडची कोणीतरी नेली, पटकन साप निघाला आणि म्हणून ती काठी नेऊन त्या सापाला मारलं आणि परत काठी आणून दिली तुम्हाला. आता त्या सापाला मारण्यात तुमचा काहीच सहभाग नाही, तुमची इच्छा पण नाहीये, तुम्ही तर दुःखी झालात की माझी काठी नेली, परंतु निमित्त मात्र तुम्ही, कारण तुमची काठी त्याच्यामध्ये उपयोगी गेलेली आहे, ती काठी तुम्ही आणलेली आहे, तुम्ही कुठेतरी निमित्त आहात. किंवा तो गहाळ दोष ह्याच्यामध्ये पण पडतं की तुम्ही तुमच्या चुकीमुळे तसा तो दोष घडलेला आहे. आता समजा ह्या गोष्टी एवढ्या पाळायच्या असतात. आता मी मागेही सांगितलेलं होतं की तुम्ही रस्त्याने चाललेले आहात आणि कोणीतरी तुम्हाला दिसलं आणि कोणीतरी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर पण तुम्हाला कुशलतेने द्यायचे आहेत. की एखाद्या व्यक्तीने विचारलं की बाबा हे आमच्या व्यक्तीचं घर कुठे आहे आणि ते लोक त्याला मारायला चाललेले असतील, तुम्हाला तर तारतम्य बघून बोलावं लागेल. किंवा एखादी व्यक्ती जी आहे ती म्हणाली की बाबा ते आमका चौक कुठे आहे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आज वार आमका आहे,
आणि त्या दिवशी मांसाहार खाण्याचं दुकान त्या भागामध्ये आहे, कदाचित हे लोक तिथे जात असतील वगैरे, तर तुम्ही कुशलतापूर्वक उत्तर द्या त्यांना, किंवा त्यांच्याकडनं माहिती करून घ्या काहीतरी आणि मग उत्तर तुम्ही देऊ शकता. एवढ्या कुशलता कराव्या लागतात. आणि तुम्ही चुकीने एखादी गोष्ट काहीतरी सांगून द्याल आणि पुढे जाऊन काय होईल की ते लोक तिकडे जाऊन काहीतरी ओकटं करतील, वाईट करतील आणि त्याचा निमित्त दोष तुम्हाला लागू शकतो. म्हणून उत्तर देऊ नका अशातला भाग नाही, परंतु ते उत्तर कुशलतेने तुम्हाला देता आली पाहिजेत. स्वामी म्हणतात जर का त्यांनी काहीतरी केलं असतं तिकडे जाऊन वाईट, तर त्याचा निमित्त दोष तुम्हाला लागला असतं. म्हणून कधीही रस्त्याने चालता तुम्हाला पैसे पडलेले दिसले तर ते तुम्ही उचलू नका. तुम्ही म्हणता कोणीतरी उचलणार आहे, आपण उचलूया, पण ज्याचे ते पैसे पडलेले आहेत त्याची हाय तुम्हाला लागणार. तो तिकडे तळमळतोय, त्याचा ते तुम्हाला हे होणारच आहे, त्याची ती कर्म जे आहेत त्याच्याशी तुम्ही जोडल्या जाणार. जे पैसे तुमचे नाहीत ते पैसे तुम्ही तुमचे म्हणून वापरतात, हा एक दोष आहे. तुम्ही म्हणाल की आपण असं करूया, हे पैसे इथून उचलून बाजूला ठेवून देऊया, तर तुमचा हात लागला त्याला की परत तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालात. किंवा तुम्ही म्हणालात की हे पैसे उचलू आणि गरजू व्यक्तीला देऊ, त्या गरजू व्यक्तीने काय केलं, दारू पिऊन आला त्याचा, म्हणजे तुम्ही त्याच्या सहभाग तुमचा पण झालेला आहे. म्हणून हात लावू नका. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ज्या ठिकाणी काहीतरी गुन्हा घडतो, चोरीचा म्हणा, खुनाचा म्हणा, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा हात कशालाही लागला नाही पाहिजे. तुमचा हात कशाला लागला तर तुमचे हाताचे ठसे जे आहेत ते तिथे मिळतील पोलिसांना आणि तिथून पुढे तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी असा त्याचा भाग होईल. तर अशा पद्धतीने आपले हाताचे ठसे वाईट कर्माच्या कुठल्याच वस्तूंवर, पदार्थांवर, व्यक्तीवर आपले ठसे उमटले नाही पाहिजेत. वाईट कर्मांवर आपले ठसे तर अजिबातच उमटले नाही पाहिजेत. त्या कर्माशी लगेच तुम्ही जोडल्या जाता. आणि म्हणून स्वामींनीच वचन सांगून ठेवलेलं आहे. त्याचंच विश्लेषण मी केलं. आमचे स्वामी म्हणतात, हे करी तया नरक, धरी तया नरक, एक एकासी दे तया ही नरक. म्हणजे हे धरी तया नरक, करी तया नरक, म्हणजे हे शस्त्र जो धरतो त्याला सुद्धा नरक आहे, जो शस्त्र बनवतो त्याला सुद्धा नरक आहे, आणि एक एकासी दे म्हणजे विकणारा जो आहे त्याला सुद्धा नरक आहे. एखादा म्हणेल मी फक्त शस्त्र बनवलं, माझी काय चूक आहे त्याच्यामध्ये. एखाद्याने शस्त्र बनवलं तर तो सुद्धा चुकीचा. एखाद्याने तलवार बनवली तर तो तलवार बनवणारा पण त्याच्यामध्ये चुकीचा आहे. आता आपण इथे बाणाचंच उदाहरण घेऊया, बाणच आहे इथे. तर ज्याने बाण बनवला तो सुद्धा चुकीमध्ये सापडतो. त्यांनी बाण चालवलं तर बनवायचं काम आहे त्याचं, पण त्याचा तो सुद्धा दोषी आहे. करी तया नरक, धरी तया नरक, म्हणजे जो हातात धरतो त्याला, जो वापरतो त्याला सुद्धा नरक होतात. आणि एक एकासी दे म्हणजे जो विकणारा व्यक्ती आहे मधला, तो सुद्धा त्याच्यामध्ये गणल्या जातो. तो म्हणेल की मी तर विकलेला आहे, माझा त्याचा अर्थार्थी संबंध नाही, मी पैसे दिले आणि विषय संपला, आमचा व्यवहार झालेला आहे. तरी सुद्धा तो निमित्त ठरतो त्याच्यामध्ये. देणारा पण निमित्त, बनवणारा पण निमित्त, आणि वापरणारा जो आहे ते शस्त्र तो तर दोषी त्याच्यामध्ये ठरतो. म्हणून इतकं तुम्हाला काळजी घ्यायची आहे. एखादी वस्तू तुम्ही वापरत असताना ती इतक्या कुशलतेने तुम्हाला वापरावी लागते, इतक्या कुशलतेने तुम्हाला ते कार्य करावं लागतं. आधीच्या काळामध्ये आमचे जे काही मार्गमंडळी होती ती इतकी कुशलतेने हे सगळं कार्य करायची. म्हणजे परंपरेचा जर का अभिमान घ्यायचाच आहे आपल्या मानव पंथाचा, तर अशा काही उज्ज्वल परंपरा मानव पंथाच्या आहेत की ज्या आता फक्त ऐकायला मिळतात, बघायला मिळत नाहीत. तर त्या परंपरेचा अभिमान आपण बाळगून त्या परंपरा पुढे आणल्या पाहिजेत. नको त्या गोष्टींना परंपरा हा शब्द देऊन तो आपण पुढे आणतो आहोत, हे चुकीचं आहे. तर आधीच्या काळात असं असायचं की एखाद्या माणसाने 100 रुपयाचं जर का काम केलं, म्हणजे त्या काळी 100 रुपयाचं काम म्हणजे 1000 रुपयाचं काम केल्यासारखं आहे बरं का. त्या काळामधल्या, त्या काळातले 100 रुपये पण खूप मोठे होते. तर ते 100 रुपयाचं काम जर का एखादीने केलं तर मग त्याला काय सांगायचं, बाबा रे आता आमच्याकडे 20च रुपये आहेत, हे 20 रुपये घेऊन जा, बाकीचे आम्ही 4-5 दिवसात आम्ही तुला देऊ थोडे थोडे करून, हे मार्गमंडळी आमचं, आम्हाला कोणी देतं तर मग आम्हाला मिळतं. हे कधी कधी खोटं सुद्धा बोललं जायचं. पण अल्पे अनिष्टे बहुत अनिष्ट परिहरे तरी परिहरीचे. त्याचे जे 20 रुपये तुम्ही आज दिले त्याच्याकडे 3-4 दिवस टिकतात ते. त्याच्यानंतर तुम्ही 2-4 दिवसांनी परत त्याला 20-40 रुपये द्या.
असं करून त्याला तुटक तुटक रुपयात 100 रुपये द्या. तुम्ही जर का आजच 100 रुपये त्याच्या हातात टेकवले तर काय होईल? तो घरी जाताना रिकामा जाणार नाही, तो नॉनव्हेज घेऊनच जाणार. तर म्हणजे या दोषांपासनं वाचता यावं किंवा हा दोष घडूच नये याच्यासाठी एखाद्याला जर का तुटक पैसे दिले तर त्याला तो तशा पद्धतीचा दोष करण्याची इच्छाच होणार नाही, म्हणजे डोक्यातच येणार नाही. पण एखाद्याच्या लक्षात आलं की 100 रुपये मला आता भेटलेत, म्हणजे त्याच्या मनामध्ये लगेच दोषयुक्त पदार्थ घेण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये येऊ शकते. मग आपण तसं सिच्युएशनच आपण निर्माण करायची नाही, क्रिएट करायची नाही. आपण ती वातावरण निर्मितीच करायची नाही तशी. तुम्ही देतानाच म्हणजे एवढी कुशलता करायची आहे, बोलताना सुद्धा तुम्हाला कुशलता करायची आहे. म्हणजे मामाजींनी आम्हाला उदाहरण सांगितलं की एखादी समजा काहीतरी प्राणी नेणारी गाडी चालू आहे. आता ते प्राणी कुठे नेतात तुम्हाला माहिती आहे, ते नॉनव्हेजच्या दुकानामध्ये त्यांना नेतात त्या प्राण्यांना कापण्यासाठी. आता तुम्ही एकदम कोणीतरी म्हटलं आमची ती गाडी फसलेली, या थोडंसं हात लावायला. तुम्हाला माहिती नाही कसली गाडी, आणि तुम्ही गेलात हात लावायला आणि बघितलं अरे याच्यामध्ये ते प्राणी नेत आहेत तिकडे, म्हणजे ह्या गाडीला खड्ड्यातनं काढणं म्हणजे आपण खड्ड्यात पडल्यासारखं आहे. कर्मांच्या, वाईट कर्मांच्या खड्ड्यात आपण पडणार आहोत. ही गाडी तर खड्ड्यातनं बाहेर पडणार, पण आपण खड्ड्यामध्ये पडणार आहोत. मग अशा वेळेलाच काय करायचं? एक तर तुम्ही स्पष्ट सांगा वगैरे, परंतु तुम्हाला तिकडे कुशलता करायची असेल तर काय करा, फक्त हात लावा, ताकद लावू नका. हात लावायचा पण ताकद बिलकुल लावायची नाही. म्हणजे तुमची ताकद ती गाडी खड्ड्यातनं बाहेर पडण्यासाठी अजिबात उपयोगामध्ये आली नाही पाहिजे. ही कुशलता आहे. म्हणजे वास्तविक असा प्रसंग कधी घडणार नाही आपल्या बाबतीत. घडला तरी आपण काही हात पण नाही लावणार. परंतु मामाजींनी एक उदाहरण आम्हाला असं दिलं की एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही उपस्थित जरी असलात तरी तुमचा सहभाग मात्र त्याच्यामध्ये नसला पाहिजे. तुमची धावपळ तिथे दिसली पाहिजे, परंतु तुम्ही काम मात्र काहीच करायचं नाही. तुम्ही तिथे असं धावपळ करायची, खाण्यामध्ये पंक्तीमध्ये नंबर लावलेला आहे तुम्ही असं दाखवा. तुम्ही तिकडे जेवण घेण्यासाठी उभे आहात बुफेमध्ये, ते दाखवा तुम्ही. अशी सगळी धावपळ करा, ताट इकडून तिकडून नाचवा, पण खाऊ मात्र काहीच नका. म्हणजे तुमची उपस्थिती जरी असली तरी तुमचा सहभाग जो आहे, सक्रिय सहभाग कुठल्याही दोषरूप क्रियेमध्ये उपयोगी जाता कामा नये. म्हणजे लोकांना पण कळतं की तुम्ही आहात. तुम्ही ताट घेऊन फिरत होते म्हणजे तुम्ही जेवलेले आहात, तुम्ही जेवत होतात, तुमच्यावर कोणी आक्षेपही घेऊ शकत नाही, तुम्ही खातही नाही आणि खाल्ल्यासारखं पण लोकांना दिसतं. तुम्ही तिथे उपस्थितही आहात, लोकांनाही तुमची उपस्थिती दिसते आणि तुमचा तिथे सहभाग सुद्धा अजिबात नाहीये. जे आहे ते उदासपूर्वक त्या ठिकाणी तुमची उपस्थिती असली पाहिजे. ही कुशलता आपल्या कार्यामध्ये असली पाहिजे आणि आपल्या माध्यमातनं आपल्याला स्वतःला वाईट कुठल्याही गोष्टीला आपण निमित्त ठरता कामा नये याची काळजी आपण नियमित घेतली पाहिजे. आपण कुणाचाही धर्म चालू असेल, आता एखादे साधू जर का वाईट वागले तर सगळ्या साधूंचा आपण त्या ठिकाणी काय करतो, हिशोब मांडतो की सगळे साधू असेच आहेत असं बोलून एखाद्या व्यक्तीला आपण धर्मावरून विपरीत करतो, साधूंवरून विपरीत करतो. सगळेच साधू लाईनीने वाईट नसतात बरं का. तुम्हाला फक्त एकच साधू वाईट दिसतो, तुम्ही बाकीचे 99 सुद्धा त्याच्यामध्ये बांधता. म्हणजे तुमच्या एकट्याच्या अशा बोलण्यामुळे काही ग्रस्त लोक म्हणा, काही इतर लोक म्हणा, पंथावर किंवा देवावर किंवा साधूंवर विपरीत होत असतील त्याला तुम्ही निमित्त होऊ नका अजिबात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर एखाद्याचं स्मरण तोडण्यासाठी तुम्ही निमित्त होऊ नका. एखादा व्यक्ती ज्ञान ऐकतोय, आपण त्याला म्हणा तुम्हाला कुठे काय दीक्षा घ्यायची लगेच, एवढं ज्ञान ऐकता तुम्ही, त्याचं मन परिवर्तन करून त्याला ते ज्ञान ऐकणं बंद करणं, याला निमित्त कधी होऊ नका. म्हणजे या गोष्टींवर आपण पूर्णपणे लक्ष देऊन आपण वाईट गोष्टींसाठी दोष निर्मिती अर्थी आपण कधी निमित्त होता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आजच्या या डोमेग्रामीच्या लेण्यांच्या 32व्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध 126 क्रमांकाची सरभंजनी देमती प्रति हिंसा पाप निरूपण या लीळेवर श्रवण आणि चिंतन आपण केलेलं आहे. दंडवत हो.